नायगाव संघ इथे उपस्थित होताना दिसतोय, त्यांचं देखील स्वागत आहे. चला मॅच ऑन करा प्लीज, मी विनंती करतोय. आता मॅच ऑन करूया, अजून जास्त वेळ वाया नको, कारण काही काही गोष्टीला नक्कीच सीमा असतात मित्रांनो. कारण आपण बघतोय 10च्या नंतर कदाचित एकूणच माईकचा आवाज कमी होईल, डीजेचा आवाज बंद होईल, या सगळ्या गोष्टी होतात. कारण आपण ठाणे शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत आहोत आणि असं असताना बऱ्याच गोष्टींवर बंधनं आहेत. ती बंधनं आता पाळावीच लागतील मित्रांनो. रजनी स्पर्धेचं आयोजन तुमच्यासाठी का होतंय? कारण उन्हाचा तडाखा आपण बघतोय. मधल्या काळात अवकाळी पाऊस पडला, मात्र त्या अवकाळी पावसानं जी एकूणच उष्णता आता वाढली आहे ती नक्कीच वेगळी आहे. आणि म्हणूनच अनेक अनेक मान्यवर आहेत ज्यांच्या माध्यमातून रजनी क्रिकेटचं आयोजन केलं जात आहे. त्यामुळे माझं क्रिकेटर्सना एकच विनंती आहे मित्रांनो, हा सगळा खटाटोप तुमच्यासाठी आहे. आणि असं असताना क्रिकेटला रिस्पेक्ट करायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे वेळ पाळणं आहे. आणि वेळ जर पाळली नाहीत तर पॅनलाइज नक्कीच केलं जाईल. चला आता लवकर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सुरू होईल हीच अपेक्षा आहे. करूया स्वागत सर्व क्रीडा रसिकांचं, करूया स्वागत आमच्या सगळ्या मान्यवरांचं. पंचांचा अधिकृत इशारा येताना दिसतोय. आघाडीचा गोलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये तयारीत आहे, तर बॅटर तयारीत आहे, तो म्हणजे कुणाल आणि निलेश. दोन्ही एकूणच बॅटरला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. जीटीसी लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. 3 कॅमेराचा सेटअप आहे. पहिला डिलिव्हरी आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी होती, बॅकफुटला जाऊन थोडासा कट करण्याचा विचार केला, त्यानंतर मात्र ऑन द खेळण्यासाठी गेले. टॅप केलाय, चेंडू येतोय तो लॉंग ऑफ रिझन मध्ये. एकाच धावाने सुरुवात होते. पहिला चेंडू पडलाय, मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर लगेच एक गोष्ट तुमच्यापर्यंत नमूद करतोय. कारण एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ उशिराने दाखल झालाय आणि त्यांना 2 धावांची पेनल्टी इथे नक्कीच आम्ही देणार आहोत. आणि ती नोंद आमचे गुणलेखक मित्र जयवंतदादा पाटील नक्कीच करतील. जे काही टार्गेट येईल त्यामध्ये 2 धावांचे ऍड आम्ही नक्कीच करणार आहोत. लेट्स सी पुढचा चेंडू निलेश साडी. शॉर्ट अँड डिलिव्हरी आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड. अप्रतिम टायमिंग. आणि एसडी केवणी दिवे संघ किती वेगाने या सामन्यामध्ये येताना दिसतोय आणि आम्ही किती तयार आहोत हा दाखवणारा फटका, षटकार. व्हेरी मच. पहिल्याच षटकामध्ये आक्रमकता काय असते दाखवताना निलेश दिसतोय. हा चेंडू जर बघितला, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी ती, मात्र निश्चितच त्या चेंडूवर चेंडूच्या एकूणच मार्कवर जाऊन खेळणारा फटका, अप्रतिम फटका. ग्रेट शॉट. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा दाखवलंय की येस माझ्या फटके फक्त पुलचे फटके नाहीत, यावेळेला एक अप्रतिम ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणि निश्चितच येतोय 4 धावा. नवमीचा दिवस आहे आणि नवमीच्या दिवशी मात्र इथे धावसंख्या जर बघितलं तर 11च्या पलीकडे जाऊन पोहोचलेली आहे. याचं कारण केवणी दिवा संघातील निलेची आक्रमकता. पहिल्या चेंडूवर षटकार केलाय, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर इथे चौकार येतोय. अप्रतिम बॅटिंग. आता मात्र उत्तर द्यावं लागेल. लेट्स सी अनिकेत काय करतोय. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, पुन्हा एकदा जागा बनवली आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. निलेशने चेंज ऑफ पेस दाखवलाय आणि गतीमधील हे परिवर्तन एकूणच आपण बघतोय अनिकेतला अतिशय चांगलं फलदायी देखील इथे संपुष्टात
हा लगेच बसतोय. षटकारानं सुरुवात केली इथे निलेशनं, त्यानंतर चौकार, त्यानंतर गडी बाद होतोय. त्यामुळे कुठेतरी कॉम्पिटिशन लेवल आपल्याला बघतोय सातत्याने. हा हंगाम जर बघितला तर भरपूर मोठ्या स्पर्धांचा आहे. आमच्या संवेद जर बघितला तर निश्चितच सर्वात बिझी समालोचक म्हणून ज्याची नावाची निवड होऊ शकते ते सन्माननीय प्रशांत आदवडे सर इथे उपस्थित आहेत. आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून ज्या स्पर्धा कव्हर केल्या जातात त्या सगळ्यात मोठमोठ्या आहेत आणि आज ते आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेत. ही नक्कीच आमच्यासाठी देखील आणि एकूणच आयोजकांसाठी एक मोठी पर्वणी असेल. लक्षात घ्या तो जो भगवा झेंडा दिसतोय एकूणच थर्ड मॅन रिजन मध्ये, एकूणच गली लॉंग गलीमध्ये ती बाउंड्री लाईन आहे. यावेळेला मात्र जागा बघितली आणि निश्चितच जो ड्राईव्ह दाखवलाय तो नेत्रदीपक होता. चेंडू फुल पिच होता आणि चेंडूवर जाऊन एक अप्रतिम फ्लोलेस बाउंड्री इथे पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावांची लई लूट करताना दिसत आहेत केवणी दिवाचे खेळाडू. शॉर्ट ब्रेन डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन स्टिअर केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धाव मिळणार नाहीये. पहिले षटक मात्र इथे क्विक टाइम मध्ये संपतंय. लक्षात घ्या तुमच्याकडे 25 मिनिटं आहेत. मगाशी आमचे सहकारी मित्रांनी सांगितलं की 20 मिनिटाच्या आत तुमची 4 षटकं झाली पाहिजे. तसं जर झालं नाही तर प्रत्येक गोष्टीवर बंधनं आहेत आणि पेनल्टी आहे. त्यामुळे कदाचित ही गोष्ट घडू नये हीच आमची मनोमनी इच्छा आहे. मात्र खरी गरज आहे तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी, कारण इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर प्रत्येक गोष्टीसाठी बंधनं आहेत. ओव्हर रेट कमी केला तर पॅनल्टी असते. त्यानंतर आपण बघतोय येस अंपायर, येस लाईट्स ऑन करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे डेकोरेटर्स जे कुठे असतील त्यांना विनंती करतोय की प्लीज लाईट्स ऑन करा. येस अंपायर आम्ही करतोय, मात्र खेळ सुरू राहू द्या. प्रशांत आदवडे सर इथे उपस्थित आहेत. पहिलं षटक अगदी दिमागदार पद्धतीने इथे संपलंय. धावसंख्या जर बघितली तर 15 आहे. गडी बाद झाला 1. एकूणच आजच्या मालिकेची सुरुवात दमदार झाली आहे. काय म्हणा? बिल्कुल बहुत ही बेहतरीन स्टार्ट हुआ है बल्लेबाजों की तरफ से. जिस तरह से अपने 10 के ऊपर से रन बनाए, 15 रन बनाए हैं. एक विकेट जरूर है. नीलेश को एक मौका था एक बड़ी पारी खेलने का, लेकिन उन्होंने वो गवाया. कुछ अच्छे स्ट्रोक ऑफ साइड पर एक अच्छा स्ट्रोक खेला था, बैकफुट पर पूरा स्ट्रोक अच्छा खेला था, कवर ड्राइव अच्छा था. उसके बाद में उनकी पारी समाप्त हुई. लेकिन अगर आपने एक विकेट खोने के बाद 15 रन बनाए हैं तो बल्लेबाजों के लिए बिल्कुल केवनी टीम के लिए यह ड्रीम स्टार्ट है. नो डाउट. न्यू बॉलर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय विशाल कोळी, VK ब्रँड, एकविरा स्पोर्ट्स एक अप्रतिम दुकान आहे आणि त्याचे ओनर इथे पाहायला मिळत आहेत. विशाल कोळी चुकनाल यावेळेला अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा मिळाल्यानंतर आत वळतोय. गुड बॉलिंग बाय विशाल कोळी. एक्सपिरियन्स मॅटर करतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक्सपिरियन्सला भरपूर महत्व आहे आणि खास करून आज जे चेंडू यूज केले जात आहेत ना फ्लड लाईट्स मध्ये, वेगळे चेंडू नेहमीच यूज होताना दिसत आहेत. आणि आज देखील आपण बघतोय या विजय सरिता मैदानावर आयोजकांनी एक वेगळा विचार केलाय की बऱ्याचदा मोठमोठ्या धावसंख्येचे सामने आपण बघतोय, मात्र यावेळेला चेंडू वेगळे आहेत. कदाचित धावसंख्येला आळा बसेल किंवा काय, मात्र तरी सुद्धा हा चेंडू देखील अप्रतिम इथे पाहायला मिळतोय. मात्र तितक्या स्टायलिश पद्धतीने चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय. अप्रतिम फटका. एक धाव नक्कीच मिळेल, मात्र कुठेतरी ऍडजस्टमेंट प्रत्येक गोष्टीत पाहायला मिळेल. येस सर, लाइट्स ऑन होता है. बिल्कुल. यहाँ अगर गेंद पे बात करें तो गेंद की कंपनी अलग हो सकती है, लेकिन बाउंड्रीज देखिए लॉन्ग ऑन या एक बार काउ कॉर्नर का क्षेत्र है, वो बाउंड्री लंबी नहीं है, छोटी बाउंड्रीज है, तो मेरे हिसाब से रन बहुत ज्यादा बनने वाले हैं. लेट्स सी काय घडतंय. टेक्स बॉल टू भावेश. शॉर्ट डिलिव्हरी वाट बघितली चेंडूची. इथे मात्र पंचांकडे लक्ष लागून राहिलंय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. थँक्यू व्हेरी मच. इट्स अ 4. प्लीज रिक्वेस्ट करतोय. मला वाटतं येस तिथे स्प्रे आहे का आपल्याकडे? येस आहे, इकडे आहे. जरा लवकर मैदानाच्या आतमध्ये जा प्लीज, कारण वेळ नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रशांत सर, ज्यावेळेला लाईट्स ऑन झाली ना
मिल्की वेव्ह आपल्याला पाहायला मिळते आणि काय जबरदस्त व्यवस्था इथे पाहायला मिळते, कारण बऱ्याचदा लाईट्स, आजकालच्या लाईट्स देखील अपग्रेड झालेत हे म्हणायला हरकत नाहीये आणि सातत्याने आपण बघतोय बदल ही काळाची गरज असते आणि निसर्गाचा देखील तोच नियम आहे आणि सातत्याने देखील प्रगती प्रत्येक क्षेत्रात होते. मात्र टेनिस बॉल क्रिकेटला आलेले हे सुगीचे दिवस नक्कीच म्हणावे लागतील. काय म्हणाल? संकेत, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काळाप्रमाणे बदलला नाही तर आउटडेटेड होता. असे किती ब्रँड बघितलेत की त्याचे आउटडेटेड झालेत, त्यामुळे तुम्हाला बदलायचे आहेत. म्हणजे आज मुलाचं आणि त्याचं वडिलांचं जे नातं आहे त्याच्यामध्ये एक कम्युनिकेशन गॅप देखील असतो, म्हणजे गॅप असतो. तर त्याप्रमाणे जर तुम्ही वागला नाहीत ना तर बऱ्याच गोष्टी त्याचं नुकसान होतं. त्यामुळे म्हणजे मार्केटमध्ये देखील तेच आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तेच आहे. आज जशा पद्धतीने आमूलाग्र बदल होतं तसं बदलायला पाहिजे आणि फ्लडलाईटमध्ये क्रिकेट खेळणं एक वेगळीच मजा असते. त्याचा आनंद क्रिकेटपटू घेतील आणि समालोचन कक्षामध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व मजा तर येईल, बदलायला हवंच. नो डाऊट. मात्र काहीशी इंजरी तिकडे दिसते, कदाचित काही असे लीन स्पॉट्स आहेत या मैदानावर. हे मैदान जरी आपल्याला चांगलं दिसलं असलं तरी देखील काही असे स्पॉट्स आहेत जिकडे नक्कीच काही दुखापती, पाय मुरगळण्याचे प्रकार किंवा एखादं क्रॅम्प या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मात्र स्वतःची काळजी स्वतः घेणं हाच एक मूलमंत्र मी समोरच्या एकूणच खेळाडूंना देईल. संकेत, ज्यावेळेला तो वळला ना त्यावेळेला म्हणतो त्याच्या एका पायावरती जास्त भार गेला, म्हणजे तो आपण त्याचा जो पटका होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं कदाचित जास्त भार गेला. त्यामुळे कदाचित यावेळेला त्याच्या पायाला थोडासा प्रॉब्लेम झाला असेल, परंतु मोठा प्रॉब्लेम नाही आहे. मॅजिक स्प्रेनं काम केलं आणि तो पुन्हा एकदा मैदानावरती चांगली बॅटिंग करण्याकरता सज्ज असेल. दुखापत होऊ नये याची काळजी सर्वांनीच घ्यावी. नक्कीच. मात्र या पहिल्या सामन्यामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर 9 चेंडूंचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली ती म्हणजे 20. येणाऱ्या चेंडूवर कसं आक्रमण होईल इथे सज्ज आहे तो म्हणजे भावेश. आतापर्यंत 3 चेंडूंना सामोरे गेलाय, धावसंख्या केली ती म्हणजे 8. 2 चौकार, अप्रतिम 2 चौकार, एक कव्हर्स बाउंड्री मध्ये आणि त्यानंतर लॉंग लेग रिझन मध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल कोळी पुन्हा एकदा सज्ज आहे. विशाल वर्सेस भावेश असं एक कॉन्टेस्ट. दॅट्स अ गुड डिलिव्हरी, दॅट्स अ गुड डिलिव्हरी. हा चेंडू जर बघितला तर आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केलाय आणि तिथून त्याला अजून बाहेर काढण्यात यश मिळवलंय. अगोदर आपला बॉडी वेट जर बघितला तर उजव्या पायावर नक्कीच घेतला होता, मात्र कदाचित फटका खेळताना फ्रॅक्शन ऑफ सेकंड उशीर झालाय. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. गुड कमबॅक डिलिव्हरी इथे म्हणावं लागेल ती म्हणजे विशाल कोळीची. नेक्स्ट बॉल. स्लो डिलिव्हरी, लो फुल टच डिलिव्हरी होती. शेवटपर्यंत वाट बघितली चेंडूची आणि नंतर स्ट्रोक कंप्लीट केलाय. हँडसम स्ट्रोक म्हणता येणार नाहीये तरी सुद्धा काही धावा इथे मिळतील. एक धाव कंप्लीट होताना दिसते. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, एक धाव नक्कीच मिळते. संघाची धावसंख्या 21. गडी बाद जर बघितला तर एक झालाय, ज्यानं 3 चेंडूमध्ये 10 धावा केल्या तो निलेश बाद झालाय. एकविरा स्पोर्ट्स नायगाव. काही खेळाडू नक्कीच असे आहेत ज्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली. यशच्या पाठीमागे तुम्ही शैलेंद्र गोडेकर यांना तुम्ही पाहू शकता. भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. यावेळेला व्हॉट ए शॉट, व्हॉट ए शॉट. 4 धावा, इलेक्ट्रिफाइंग स्ट्रोक बाय मिस्टर कुणाल. काही प्लेयर्स आहेत, काही असे खेळाडू आहेत जे आपल्या मनगटाच्या साहाय्यानं बॉटम हँडचा चांगला वापर करतात आणि कदाचित कुणालच्या या फटक्यामध्ये ते बॉटम हँडचं कर्तृत्व दिसून आलंय आणि ती पॉवर दिसून आलंय. काय म्हणाल सर? संकेत, ज़्यादा बैकलिक का इस्तेमाल इन्होंने नहीं किया, ज़्यादा आगे गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से उन्होंने भाप लिया था. और मैंने पहले बताया एक्स्ट्रा कवर और मिड विकेट ये 2 बाउंड्री से बहुत लंबे हैं, लेकिन लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, यहाँ जो क्षेत्र वी में जो आप एक बार फिर देख रहे हैं बाउंड्री लंबी नहीं है. अगर खिलाड़ी दायरे के अंदर है उनको थोड़ा सा क्लियर करेंगे. 1 बॉल चली गई थी, फ्लैट चौका था, बेहतरीन स्ट्रोक, बहुत अच्छा से एक बार फिर स्टार्ट हुआ था. पहले ओवर में 15, दूसरे ओवर की बात करें तो स्कोर बोर्ड अगर देखे तो टोटल बन गया है 25. मतलब ये ओवर अच्छा घट रहा था. एक खराब गेंद और एक अच्छा स्ट्रोक एक बार फिर खेल का रुख बदला और 2 ओवर में 12 गेंद में आपने 25 बनाए हैं. तो 5 ओवर के खेल में बेहतरीन बल्लेबाजी रही है बल्लेबाजों द्वारा. नक्कीच नक्कीच आणि ती नीड होऊन बसलाय, कारण लक्षात घ्या प्रत्येक सामना हा महत्वाचा आहे. नॉकआउट राऊंड आहे. इथे जर पराभूत व्हाल तर एकूणच या स्पर्धेमध्ये तुमचं आणि तुमचं आव्हान संपेल. त्यामुळे प्रत्येक सामना किती महत्वाचा आहे ही गोष्ट इथे आपल्याला पाहायला मिळते. एक अप्रतिम आयोजन आणि निश्चितच त्या आयोजनाला तितक्याच चांगल्या क्रिकेटची साथ. प्रथमेश येतोय गोलंदाजी मार्कवर. स्लो डिलिव्हरी आहे, स्लो डिलिव्हरी आहे. क्षेत्ररक्षक इथे येतोय
फलंदाज चुकलाय आणि निश्चितच इथे खेळ संपतोय तो म्हणजे बॅटर भावेश. आतापर्यंत चांगली कामगिरी करत होता, मात्र कदाचित इथे डावखुऱ्या माऱ्यावर त्याचा थोडासा जो एकूणच के पहिली गेंद पर आया है और खराब शॉट बल्लेबाज मारा. नो डाऊट. मात्र अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, जेव्हापासून 30 सर्कलचे नियम आले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तेव्हापासून क्रिकेट बदललंय. कारण बऱ्याचदा आपण बघतो MRIचं ज्या वेळेला क्रिकेट असायचं त्यावेळेला देखील काही स्लिपिंग पोझिशन मध्ये आपण खेळाडू पाहायचो. मात्र नंतर टेनिसचा बॉल आला, 30 सर्कलचा नियम नंतर आलाय, भरपूर नंतर आला. टेनिसचा बॉल 2003 पासून सातत्याने आपण पाहतोय. मात्र इथे जर बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे कुठेतरी असे जे जेल आहेत ते कन्वर्ट होताना दिसत आहेत. यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हा टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा बाहेर वळतोय. इथे गोलंदाजीची ऍक्शन मॅटर करते, एक सुंदर ऍक्शन आहे आणि खास करून लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय, त्यामुळे इथे बॅटरला चॅलेंज भरपूर आहे. हे आव्हान त्याला स्वीकारावं लागेल, मात्र ते स्वीकारताना कुठेतरी फ्रंट फूट आणि बॅक फूट याचा चांगला मिलाफ करावा लागेल. नेक्स्ट बॉल. दॅट्स अ गुड डिलिव्हरी, दॅट्स अ गुड डिलिव्हरी. इथे पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याच एक गोष्टींनी गोलंदाजांना वेगळं केलंय. आज टेनिस बॉल क्रिकेटचे असे किती गोलंदाज आहेत की एवढ्या चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. कारण हा जर खेळ जर बघितला तर मुख्यत्वे बॅटरचा झालाय, मात्र या गोलंदाजांमुळे तो वेगळे पण जाणवत आहे. विकेट बहुत महत्वपूर्ण था और जैसे कि संकेत कहते थे प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उसे बड़ा करता है. 2 ओवर में आपके रनों की रफ्तार अच्छी थी, लेकिन इस ओवर में प्रत्यवेश ने जान डाली है, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. आतापर्यंत एकही धाव या षटकामध्ये नाहीये. यावेळी लास्ट ओव्हर कंप्लीट झालाय, गॅप मध्ये आहे, वन बाउन्स चेंडू सीमारेषा गाठणार. ज्या धावांची गरज होती त्या धावा मिळतायत, मिळतोय चौकार. इलेव्हन कळवा वर्सेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र, दोन्ही संघातील कॅप्टनना विनंती आहे, इनिंग झाल्यानंतर प्लीज टॉस साठी या. हा तुमच्यासाठी ऑफिशियल कॉल आहे, पुढच्या कॉलची प्लीज वाट बघू नका. धावा 29 आहेत, 29. 2 गडी बाद, धावसंख्या 29. रजनी, क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. कासार वडवलीचं हे सुंदर मैदान, विजय सरिता मैदान. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सज्ज आहे प्रथमेश. यावेळी अगोदरच मन बनवलं होतं की मी खेळणार तो वेगळ्या पद्धतीने. कदाचित ही जी गोष्ट आहे ना, ज्याला प्रीमेडिटेड फटका आपण म्हणतो, कदाचित तो नॉन स्ट्राईकला होता त्यावेळेस कदाचित तो रीड करत असेल या गोलंदाजाला, आणि तीच गोष्ट इथे दिसलंय. मात्र थोडासा वेळ घ्यावा लागेल, अजूनपर्यंत या सामन्यामध्ये बरेच काही बाकी आहे. लेट्स सी काय करताय. लो फुल टच डिलिव्हरी आहे, पनिश केलं जात आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र त्याच्या डोक्याला सलामी देऊन चेंडू जाणार डीप मिड विकेटच्या बाहेर षटकारासाठी. झाली ती म्हणजे 35. पहिल्या षटकात 15 धावा, सरासरी 15. 2 षटकानंतर धावसंख्या 25, सरासरी 12.5 आणि 3 षटकानंतर धावसंख्या 35 आहे. जवळजवळ 12 धावा प्रति षटका मागे आहेत, त्यामुळे सातत्याने चांगली धावसंख्या होते. तर येस, जुचंद्र संघाचं नामकरण इथे वेगळं आहे. नक्कीच अंकुश स्मृती पतू पॅकर्स असं नामकरण आहे त्यांचं, आणि निश्चितच या गोष्टी सातत्याने आम्ही नक्कीच पुढच्या सामन्यादरम्यान ठेवणार आहोत. मात्र दोन्ही संघांना विनंती आहे, कळवा आणि एकूणच जुचंद्र ही इनिंग संपल्यानंतर टॉस साठी या.
3 षटकं झाली आहेत, धावसंख्या झाली ती म्हणजे 35, सरासरी जवळजवळ 12ची आहे. सातत्याने चांगली कामगिरी होते आहे. फ्लड लाईट मध्ये या सरासरीकडे जर बघितलं तर नक्कीच विजयाचे चान्सेस जे आहेत, विजयाची जी संधी आहे ती टक्केवारी नक्कीच वाढणार आहे. मात्र येणारी 2 षटकं अजून महत्वपूर्ण असतील, ती म्हणजे या दोन्ही संघांसाठी. एका बाजूला संघ आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे एसटी स्पोर्ट्स केवणी. दोन्ही संघांना देऊया पुन्हा एकदा या एकूणच सत्रामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. अनेक मान्यवर देखील आज एकूणच मंचावर येताना दिसतील, त्या मान्यवरांचं देखील आपण कौतुक करणार आहोत, त्यांचं स्वागत करणार आहोत. नेक्स्ट बॉल निमिष सांदळे, यावेळेला हा फटका, ये शॉट है या ये बेसबॉल शॉट है. हा क्रिकेटिंग शॉट निव्वळ नव्हता, मात्र ज्या मेरिट वर खेळलेत त्या मेरिट साठी नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड शॉट बाय कुणाल. बाउंड्री है, बिल्कुल आप देख सकते हैं, बहुत छोटी है, उसका भरपूर फायदा. अच्छा स्ट्रोक, मजा आया देखने के बाद. नो डाऊट. आणि विराट कोहलीचा स्ट्रोक हॅरिस रॉफला लगावलेला तो स्ट्रोक देखील त्याच दातनेटला होता. कोणालाही कल्पना नव्हती की तो स्ट्रोक सरळ साइड स्क्रीनच्या समोर जाईल. मात्र प्लीज मॅच बॉल आलाय का तो? यस सर. मात्र नाहीये, लक्षात घ्या. लगेच नवीन चेंडू प्रोव्हाइड केला जाईल. हा आपल्या एकूणच या स्पर्धेचा नियम आहे. मला वाटतं आता मॅच बॉल येतोय. सर प्लीज या गोष्टीकडे आपण देखील लक्ष द्या. या स्पर्धेसाठी एक खास वेगळा नियम करण्यात आलाय. चेंडू केव्हाही जर लॉस झाला, हरवला, तर नवीनच चेंडू देण्यात येईल 5 षटकापर्यंत. ही प्रत्येक संघासाठी, असं नाहीये कुठल्या एका संघासाठी आहे, हे प्रत्येक संघासाठी आहे. त्यामुळे प्लीज लक्ष घाला. कारण लक्षात घ्या, एखाद्या स्पर्धेत उतरताना तिकडची नियमावली काय या गोष्टीकडे थ्रू आउट तुमचं गेलं पाहिजे तुम्ही. नेक्स्ट बॉल निमिष सांदणे वर्सेस कुणाल. पुन्हा एकदा चेंडू जर बघितला तर स्लाइटली आखूड टप्प्याचा होता. फ्रंट फुटला येऊन टॅप करण्याचा विचार, नंतर मात्र ऍडजस्टमेंट स्ट्रोक साठी गेले. चेंडू येते शॉर्ट मिड विकेटला. एक धाव नक्कीच मिळते, कुणालच्या खात्यात जाते आणि एकूणच संघाच्या खात्यात जाते. संघाची धावसंख्या 42, 42. धावसंख्या सातत्याने येत चालली आहे. गडी बाद 2च झालेत. पहिल्या षटकात पहिला गडी बाद झाला होता 4थ्या चेंडूवर, त्यानंतर पाहिलं 3ऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. मात्र धावसंख्येला कुठेही थांबा नाहीये. कदाचित ते स्पीड ब्रेकर लावूनच त्यांनी दिले नाहीत, हीच गोष्ट म्हणावी लागते. नेक्स्ट बॉल स्लो डिलिव्हरी निमिष सांदणे. आपण बघतोय आउटसाइड द ऑप्शन अगोदरच शफल करून भरपूर टान्स. बऱ्याचदा क्रिकेटपटूंनी आज जर बघितलं, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बरेचसे टान्स आउटसाइड द ऑप्शन उभे राहतात आणि कदाचित गोलंदाजांना एक वेगळा विचार करण्याची ती संधी असते की एक्झॅक्टली चेंडू वर पिच करायचा की चेंडू आखूड टाकायचा. भरपूर प्रश्न असतात. मात्र गोलंदाजांकडे देखील एक अतिशय चांगला ब्रेन आहे. एवढा मिस टाइम स्ट्रोक आहे, जास्त धावा इथे नक्कीच मिळणार नाही आहेत. मात्र नो बॉल आहे, इथे कदाचित ओव्हरस्टेपिंग केलंय आणि याच गोष्टीकडे आमच्या पंचांचं लक्ष गेलंय. या 2 धावा प्लस नो बॉल आहे आणि येणार फ्रीडचा फटका, मुक्त फटका. सर मुक्त फटक्यांनी किती आणि किती फरक पडलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये? बिल्कुल बहुत ज्यादा असर हुआ है. जनार्दन आत्माराम पाटिल चषक 2023 पिक्चर है सुपर हिट और संकेत अगली गेंद फ्री हिट है. दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. और आपने सही कहा कि रफ्तार कम नहीं हुई है, निरंतरता गेंदबाजों के पास ज्यादा नहीं है और इसका फायदा आज केवडी दिबा टीम ने उठाया. नेक्स्ट बॉल फ्रीडचा फटका. ओ हा फटका जर बघितला तर निश्चितच चुकला आहे. मात्र लेग वर विकेट मात्र होणार नाहीये, कारण कुठल्याही प्रकारचा अपील करू शकणार नाहीये. फ्रीडचा फटका होता तो. एक धाव मात्र इथे मिळते. थँक्यू व्हेरी मच. बॅटने आले, थँक्यू व्हेरी मच. आणि एक धाव नक्कीच इथे खात्यात जाईल. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 46 केवणी एसडी केवणी हा संघ पुढे सरकतोय या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. नक्कीच एक अतिशय चांगलं आव्हान समोर ठेवताना दिसत आहेत. That's a good hit. It's a biggie from Kunal. Flawless batting. 6 धावा. तीन गेंदें खराब डालती है, तो इसीलिए वो स्पीड जो रफ्तार जो बढ़ गई है बल्लेबाजों के रनों की, वो कम नहीं हो रही है. हर ओवर में 1-2 बड़े स्ट्रोक आ रहे हैं, इसीलिए रफ्तार बहुत अच्छी तरह से इन्होंने पकड़ के रखी है. एसडी केवली दिबा और कुणाल बहुत बेहतरीन बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी वी में कर रहे हैं. धावसंख्या 52. नेक्स्ट बॉल निमिष सांदणे. पुन्हा एकदा फुल पेज डिलिव्हरी. इथे अजून एक कडक शॉट.
दॅट्स अ पॉवर ऑफ कुणाल. आज मात्र जेव्हापासून हे लाईट्स लागलेत ना तेव्हापासून कुणाल एक वेगळी लाईट्स या मैदानामध्ये आणतोय. ग्रेट बॅटिंग. 6 धावा. संघाची धावसंख्या 58. परिवर्तन गतीमध्ये परिवर्तन करावं लागेल. मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार सारासारपणे होणं गरजेचं आहे. लेट्स सी काय करताय. नेक्स्ट बॉल. विशाल येतो पुन्हा एकदा. दॅट्स अ गुड बॉल. मात्र तितका स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. कोणती होणार नाहीये चूक. परतावा लागेल तिथे सागरला, जो देखील आकर्षक कामगिरी करत होता. मात्र कदाचित हा फटका का चुकलाय हा प्रश्न सागरलाच विचारावा लागेल. संकेत बल्लेबाज जो सेट बल्लेबाज उनको ज्यादा मौका देना बहुत जरूरी था. नायगांव वही चाहती है. नायगांव बिल्कुल यही चाहते हैं कि यहाँ से विकेट गिरे, दबाव आपकी तरफ आए और ज्यादा से ज्यादा मौका नए बल्लेबाज को मिले. कुणाल नॉस्टेकर इनकी तरफ रहे तो बिल्कुल इनका फायदा होगा. तो बढ़िया विकेट, बहुत इंपॉर्टेंट विकेट नायगांव टीम के लिए. या स्पर्धेत जर बघितलं तर अनेक नियम आहेत. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघितली तर एक इनिंग संपल्यानंतर लगेच टॉससाठी दोन्ही संघातील कर्णधारांनी येणं गरजेचं आहे. तसं जर झालं नाही तर निश्चितच सामना जो आपण 5 षटकांचा ठेवतोय तो 4 षटकांचा करण्यात येईल. प्रत्येक संघासाठी सूचना आहे. असं नाहीये की कुठल्या एका संघाला आम्ही टार्गेट करतोय असं नाहीये. प्रत्येक संघाने या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. एक इनिंग नंतर टॉस झालाच पाहिजे. नेक्स्ट बॉल. विशाल कोळी पुन्हा एकदा शॉर्टपिच डिलिव्हरी आहे. क्षेत्ररक्षक तिथे जर बघितला तर नक्कीच आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. काही धावा नक्कीच त्यांनी वाचवलेत. मात्र या 2 धावा इथे पूर्ण करतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे सूरज. केल्या गेल्यास त्यांनी आडवे हात केलेत कारण त्याला पूर्ण कल्पना आहे. स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये फटके खेळणं ही गोष्ट गरजेची आहे. धावसंख्या 60 झाली आहे. सरासरीचा दृष्टीचा विचार केला तर सरासरी जवळजवळ 15ची इथे टच झाले आहे. येणाऱ्या षटका चेंडूमध्ये अजून मोठे प्रहार करावे लागतील या गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. नेक्स्ट बॉल. गुड चेंज ऑफ पेस. गुड चेंज ऑफ पेस. एक्सपिरियन्स पण एकदा मॅटर करतोय इथे. विशाल कोळी दाखवतोय की काही गोलंदाज अनुपस्थित असले तरी देखील माझ्या खांद्यावर जबाबदारी आहे आणि जबाबदारी हा महत्वाचा शब्द आहे आतापर्यंत या क्रिकेटमध्ये. और फिलहाल आप देखें तो विशाल और कुणाल के बीच सबसे बेहतरीन बैटल आप देखेंगे. मजा आएगा.
कुणाल एक कमाल के खिलाड़ी है, विशाल कोहली सामने। तो संकेत ये बैटल में देखना चाहता हूं, बेस वर्सेस बेस की लड़ाई है। कुणाल सेठ बल्लेबाज है और दूसरी तरफ से अनुभव के भंडार गेंदबाज विशाल। यावेळा कुणाल साडे फुलपीच डिलिव्हरी आहे, पुन्हा एकदा एम एस स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय, चेंडू वेगाने येतोय, काय अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय, थ्रो दिला जातोय रॉंग एंडला, मात्र इथे कुणालला बाद करायचा आहे. हा एक नक्कीच प्रामाणिक प्रयत्न होता, कारण कुणाल विषयी एक माहिती मिळते या हंगामामध्ये आतापर्यंत जवळ एक 5 वेळा त्यांनी 50 धावा कंप्लीट केले आहेत, 7 वेळा त्या कंप्लीट केलेत 50 धावा. त्यामुळे तो इन्फॉर्म खेळाडू आहे आणि इन्फॉर्म खेळाडूला टार्गेट करणं ही महत्वाची गरज आहे. मात्र कुणालनं या सामन्यात देखील अप्रतिम कामगिरी केली. आतापर्यंत 27 धावा नाबाद तो खेळतोय. अजून काही संधी आहेत, अजून या संधीचा वापर तो कितपर्यंत करतोय ही येणारी वेळ ठरवणार आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 63 लॉस ऑफ 3. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, यावेळेला मात्र चेंडू जास्त आवाक्याच्या वर आहे. एक वॉर्निंग नक्कीच तिथे दिली जाईल तिथे विशालला, मात्र हे स्टॉक बॉल होता. नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी केलंय. या स्टॉक बॉलचा वापर कधी केव्हा आणि कसा करायचा या गोष्टीवर प्रामाणिकपणे लक्ष दिलंय ते म्हणजे विशालना. गुड बॉलिंग बाय विशाल कोळे. या इनिंग मधील आतापर्यंत हा शेवटचा चेंडू असेल. व्हेरी गुड बॉलिंग, स्लॉग ओव्हर मध्ये अप्रतिम कामगिरी विशाल कोहलीची. हल्ला शेवटचा चेंडू देखील लो फुल टच डिलिव्हरी टाकलाय. एक्सपिरियन्स अप्रतिमरित्या थ्रो दिला जातोय. वाटते थ्रो, अप्रतिम थ्रो आलाय. फलंदाजी कुणालला धावचीच्या रूपाने परतावं लागेल. शेवटच्या चेंडूवर मिळते फक्त एकच धाव. या षटकात जर बघितल्या तर आले फक्त आणि फक्त 6 धावा. व्हॉट अ बॉलिंग बाय विशाल कोहली. काय जबरदस्त कमबॅक केलाय. धावसंख्या थांबले ती म्हणजे 64 वर. 65 धावांचं लक्ष्य आहे आणि पॅनल्टीच्या 2 64 धावा झालेत. पॅनल्टीच्या 2 म्हणजे धावसंख्या झाली ती म्हणजे 66 आणि 67 धावा इथे बनवाव्या लागतील. मात्र पहिली इनिंग अतिशय आकर्षकरित्या संपल्यानं इथे दिसतंय. वळूया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. ओव्हर टू यू सर. से मैं महफिल सजाता हूँ, कुछ को बेकार कुछ को कलाकार नजर आता हूँ, ना अरमान रखता हूँ ना फरमान रखता हूँ, तहजीब से सुनो तो सुनने वालों का सम्मान करता हूँ. नमस्कार, मैं हूँ प्रशांत और आप देख रहे हैं जनार्दन आत्माराम पाटिल चषक 2023 प्रतियोगिता का
तीसरे दिन का खेल और दूधिया रोशनी में एसटी केवनी दिबा बनाम एकवीरा स्पोर्ट नायगांव। ये बहुत ही इंपॉर्टेंट मैच। अब नायगांव को जीतने के लिए 67 रनों की जरूरत है। 5 ओवर का मैच। इस मुकाबले के बाद एक बहुत ही संघर्षपूर्ण मुकाबला कलवा 11 कलमा और अंकुशपुती स्पोर्ट के बीच होगा और जिसका टॉस कलवा 11 ने जीता, पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। संकेत 67 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है? ये एक बार फिर बहुत इंटरेस्टिंग है। अगर पर्याप्त है या नहीं, ये देखने के लिए आपको वो 5 ओवर का खेल देखना बहुत जरूरी है। हमारे साथ थोड़ा सा जुड़ कर रही है, मजा आएगा। संकेत क्या कहना है? 67 का टारगेट? नाही, टार्गेट अप्रतिम आहे, नो डाऊट. कारण खास करून ज्यावेळेला सामना सुरू झाला त्यावेळेला कदाचित ज्यावेळेला आपण वारंवार म्हणत होतो नायगाव टीमला की तुमचा डिसिजन काय. काही खेळाडू थोडेसे उशिरा आले, त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागलंय. मात्र ही धावसंख्या आता कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काही खेळाडू अजूनपर्यंत त्यांच्या आतमध्ये टीम 11 मध्ये नाही आहेत, मात्र तरी देखील बॅटिंग लाईनअप मोठी आहे, त्यांच्याकडे नक्कीच चांगला देखील फॉर्म देखील आहे. या एकूणच हंगामाचा जर विचार केला तर एकविरा नायगाव संघानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकूणच पालघर विभागामध्ये जर बघितलं तर निश्चितच मोठं काम केलंय. त्यामुळे कदाचित या घडीला देखील आपली जी कहाणी आहे, आपला जो फॉर्म आहे, तो फॉर्म कंटिन्यू ठेवण्याचा ते प्रयत्न करतील. लेट्स से काय घडतंय. और ये इस मैदान की बात करें, विजय सरिता मैदान की अगर बात करें तो 5 ओवर 80 रन बने हैं, 6 हुए हैं। अब जाकर 5 ओवर में 30 गेंदों में बिल्कुल आपको बनाने हैं 67। तो ये क्रूशियल मुकाबला जनार्दन आत्माराम पटेल चषक 2023 में दूधिया रोशनी में क्रिकेट खेलना एक अलग अनुभव होता है। और खास करके ये प्रतियोगिता मैन ऑफ द सीरीज की एक बहुत ही खूबसूरत बाइक इस वक्त आपके स्क्रीन पर है। किसको मिलेगा ज्यादा लाइक और कौन उठा के लेके जाएगा ये बाइक? ये खूबसूरत बाइक है आपके स्क्रीन पर। सर, मात्र एक वेगळा नियम आहे या बाईकसाठी, एक वेगळा नियम आहे. प्रत्येक संघांच्या माहितीसाठी ही गोष्ट सांगू इच्छितोय. अंतिम 4 मध्ये येणारे जे संघ आहेत, अंतिम 4 मध्ये जे संघ ठरतील त्या संघांमधूनच त्या बाईकसाठी चढाओढ असेल. तुम्ही जर असा विचार करत असाल की पहिल्यापासून तुमचा परफॉर्मन्स इथे पाहायला जाईल, तर मित्रांनो तसं नाहीये. काही गोष्टी या आम्ही नक्कीच दैवावर ठेवतो. ज्याचं दैव बलवत्तर तो अंतिम 4 मध्ये जाईल आणि कदाचित त्या अंतिम 4 मधून तुम्हाला जास्तीत जास्त त्या एकूणच बाइक कडे तुमचं लक्ष जाईल किंवा त्या बाइकच्या परफॉर्मर आपल्याला नक्कीच तो भेटेल. शक्य चर्चा तो जारी रहेगी, लेकिन मैं विनती करूंगा, मैदान के अंदर समय ज्यादा जा रहा है, इतना समय नहीं जाना चाहिए. अब जाकर देखिए तो बस 7:16 का समय हो गया है. अब पहला मुकाबला चल रहा है. कुल मिलाकर 8 टीमें खेलने वाली हैं, तो कम से कम 7 मुकाबले आज का पूरा शेड्यूल रहेगा. और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जय तुरे, शैलेश और हितेश की जोड़ी मैदान के अंदर. जीतने के लिए 67 रनों की जरूरत. हितेश ऑन स्ट्राइक, लेफ्ट हैंडर बल्लेबाज. पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी बेस्ट कवर मिड ऑफ साइड पर आप देख सकते हैं इस वक्त पिंडी में तब्दीली हो रही है. जो स्लिप में खिलाड़ी था उसको हटाया गया. या दरम्यान स्वागत करूया सन्मान्य गजानन डाकी साहेब यांचं. एक अवलिया क्रिकेटपटू, एक अवलिया माणूस. तो जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे त्याचा ऑरा असतो. स्वागत करूया मंचावर गजानन डाकी साहेबांचं. कुछ अगर लोग आते हैं ना तो बिल्कुल शेयर मार्केट थोड़ा ऊपर जाता है. डाके साहब आपका स्वागत है दिल के गहरे से, वेलकम. और फिलहाल प्रमुख गेंदबाज के तौर पर जय तुरे, स्ट्राइक रन पर बल्लेबाज हितेश. ऑफ साइड पर आप देख सकते हैं पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर के साथ मिड ऑफ. बिल्कुल इस वक्त 5 खिलाड़ी तैनात. ऑफ टप के बाहर गेंद थी, उछाला हवा में, गेंद के नीचे 3 खिलाड़ी हैं और संकेत 1 फूल 3 माली बात नहीं बनी है. और गेंद को उछाला गया था कवर क्षेत्र की तरफ. मिडअप का खिलाड़ी दायरे के अंदर एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है और पीछे जाके संकेत कैच लेना इतना आसान नहीं है. प्रयास करते रहे लेकिन कोई भी खिलाड़ी जज नहीं कर पाया. बल्लेबाज हितेश का खाता खोलता हुआ. हितेश ऑन 2, स्कोर 2 पर नन. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए जय तुरे. बहुत अच्छी गेंद थी ये, टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा सा ऑफ टप के बाहर जा रही थी. छोटे कद के बल्लेबाज है हितेश. और अच्छी गेंद फुल लेन ऑफ टप के बाहर. शॉट अच्छा नहीं था बल्लेबाज हितेश का. एक्शन रिप्ले अगर देखेंगे तो बिल्कुल हड़बड़ाहट थी सब शॉट खेलने के लिए आए. बहुत बढ़िया गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी जय तुरे द्वारा. पहली गेंद लेन बॉल था, दूसरी फुल लेन गेंद थी. ये वेरिएशन करना बहुत जरूरी है. अगर टेनिस की गेंद है तो मिश्रण नहीं होगा तो बिल्कुल आपके ऊपर हमला हो सकता है. सटीक लाइन पर गेंदबाजी जय तुरे द्वारा.
घूमकर खेलना चाहते थे, लेन में बदलाव कर रहे हैं, अच्छा मिश्रण करते हुए जय तुरे। पहले ओवर की कहानी, रन संख्या 2 रन और पहली गेंद पर फंसाया था, दूसरी गेंद पर मिस मतलब एक बार बीट किया, तीसरी गेंद पर दोबारा बीट किया है, चकमा देती हुई गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। गेंद को रीड करना बहुत जरूरी होता है, गेंद को बल्लेबाज रीड नहीं कर पा रहे हैं। सटीक लाइन के साथ सदी हुई गेंदबाजी इस ओवर में जय तुरे द्वारा, 3 गेंदों में केवल 2 रन आए हैं, 67 रनों की जरूरत। छोटी गेंद पर प्रहार किया, खिलाड़ी मौने पर तैनात है, गेंद के नीचे खुला ले लिया कैच, बल्लेबाज हितेश की पारी समाप्त, पहले विकेट का पतन गॉन। तर गोलंदाजाचं मी कौतुक करेन, कारण ज्या वेळेला आपण बघतोय पहिल्या चेंडूवर एखादी एज लागल्यानंतर एखादा झेल पडतोय, कदाचित तो कठीण झेल होता, मात्र त्यानंतर कमबॅक समोरच्यावर वर्चस्व दाखवणारी ती गोलंदाजी पाहायला मिळते. नंतर आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी बघितली, त्यानंतर जर बघितला तर नक्कीच शरीराचा वेध घेणारी गोलंदाजी आणि नंतर एक समोरच्या बॅटरला थोडस जास्त मोकळं होण्यासाठी संधी. मात्र ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलंय डीप मिडविकेटला, कुणाल सारखा उंच पडार खेळाडू तिथे उपस्थित आहे. इथे जर टायमिंग चुकलं तर नक्कीच घात होणार आणि तीच गोष्ट घडली आहे. इथे फुल मार्क्स टू गोलंदाज यश जयतुरे. वेरी गुड बॉलिंग. जयतुरे ने बहुत अच्छी गेंदबाजी की, 2 बार बीट किया, 1 बार फंसाया था, तीसरी बार चौथी बार जब पुल करने का प्रयास किया गया तब एलिवेशन जाता था, ज्यादा ऊपर गेंद चली गई और कुणाल कहा कैच छोड़ने वाले, बहुत बेहतरीन कैच लिया गया और पहिला ब्रेक थ्रू मिला, रन संख्या 2 रन 1 विकेट के नुकसान पर. सर इथे जर बघितलं तर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, 67 धावा करायचे आहेत. सरासरीला जर तुम्ही धरून चाललं नाही तर कदाचित मॅच लांब होईल आणि याच गोष्टीसाठी पहिल्या षटकात ज्या वेळेला डावखुरा गोलंदाज असतो त्यावेळेला कदाचित तुमच्याकडे एक मोठं प्लॅन असावं लागतं. आपण बघतोय जो बॅटर बाद झालाय तो म्हणजे हितेश, कदाचित त्याच्याकडे ते प्लॅन दिसून आला नाहीये. लेट्स सी, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून चांगल्या पद्धतीने येतोय, तो म्हणजे सनी. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जयतुरे, पैरू की तरफ गेंद थी, दिशा इन गेंद अंपायर हमारी तरफ बढ़ रहे हैं, व्हाइट बॉल का इशारा. लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन होता तो आपका प्लान तैयार था, जब राइट हैंडर बल्लेबाज आए तो थोड़ा एक बार फिर आपकी कमजोरी सामने आई है. लेग स्टंप के बाहर गेंद, दिशा इन गेंद तो होता है, एक बार फिर वो माइंड सेट होता है कि लेफ्ट हैंडर के लिए मेरे मन में ये चल रहा है. बहुत अच्छी गेंदबाजी 4 गेंदों में, एक विकेट प्राप्त हुआ, उसके बाद में व्हाइट बॉल का इशारा, रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर एक मेरा स्पोर्ट नायक आओ. प्रमुख गेंदबाज के तौर पर जयतुरे गेंदबाजी कर रहे हैं और एक अच्छी गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल घुमा मिला. सुंदर गेंदबाजी, थ्रो करने की जरूरत नहीं थी, कवर करने के लिए खिलाड़ी आ रहे हैं, लेकिन पहले ओवर में बल्लेबाज संघर्ष करे. लेग बाय का इशारा अंपायर कर रहे हैं. पहले ओवर की बात कर तो बढ़िया गेंदबाजी रही है, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज जयतुरे द्वारा. अभी तक रन संख्या 4 रन 1 विकेट के नुकसान पर 67 रनों का पीछा करते हुए एक मेरा स्पोर्ट नायक. लक्ष्य बहुत बड़ा है, जैसे संकेत आपने सही कहा कि आपको जो पावर प्ले का पड़ाव है उसको भी जीतना होता है, छोटे छोटे पड़ाव को जीत के आपको आगे बढ़ना होता है. अगर वो पड़ाव आप नहीं जीतेंगे तो आप बैकफुट पर रहेंगे. अभी फिलहाल देखिए प्लान जयतुरे का बहुत अच्छा था, वो काम करता हुआ. बल्लेबाज एक मेरा नायक स्पोर्ट की बात करें तो बिल्कुल प्लान नंबर बी की तरफ आपको जाना है. गेंदबाजी करने के गेंदबाज जयतुरे तैयार, ऑन साइड पर बहुत बढ़िया तरीके से प्ले किया, खूबसूरती के साथ कलात्मक क्रिकेट. गेंद बॉल की तरफ ट्रैवल हो रही है और ये 4 रन, मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. खराब गेंद थी, सही नजर देते हुए देखिए दोनों एक तरफ बल्लेबाज, मैंने हितेश को देखा बल्लेबाजी करे तो हड़बड़ाहट थी, जब बल्लेबाज शैलेश बल्लेबाजी कर रहे हैं बहुत काम लग रहे हैं. एफर्टलेस स्ट्रोक था, फ्लिक किया था स्क्वायरली की तरफ, पैरों की तरफ गेंद थी और खिलाड़ी कहां है उनको पता था और बाउंड्रीज कहां है वो पता है. ये जिस चौके के साथ मुझे लगा कि एक बार वापस कमबॅक किया, 8 रन. नो डाऊट तिथे एक्सपिरियन्स मॅटर करतोय, कारण त्यांनी पहिलं बघितलं होतं की एक गडी बाद झालाय, त्यानंतर आपल्याला 67 धावा देखील करायचे आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी काय शैलेशला बरोबर माहिती आहे. लेदर बॉल क्रिकेटचा एक अतिशय चांगलं अनुभव नक्कीच आहे. मात्र इथे ज्या वेळेला आपल्याकडे 1-2 बॅटर कमी असतात त्यावेळेला शैलेश
हा असा फलंदाज आहे की तो मैदानात उभं राहण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि कदाचित हीच गोष्ट महत्वाची आहे, कारण हे मैदान असं आहे जिथे धावसंख्या मोठातली मोठी चेस होऊ शकते. खरी गरज काय तर बॅटरला मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल आणि ती कन्सिस्टन्सी देखील दाखवावी लागेल. शैलेशकडे ते टॅलेंट आहे, सनीकडे ते टॅलेंट आहे, आता फक्त गरज आहे ती म्हणजे एक्झिक्युशनची. मात्र इथे SD स्पोर्ट्स केवनी दिवा संघ पहिल्या षटकात तरी देखील ते बॅटल जिंकतोय. बिल्कुल एक अच्छा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं है. संघर्षपूर्ण मैच. करण गेंदबाजी करने के लिए तैयार और फिलहाल कॉम्बॉक्स ऐसी गेंदबाजी करेंगे. स्ट्राइकर इन पर सनी. इस ओवर की पहली गेंद और शफल हुए तो आंसर पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई थी. अंपायर लेग बैक का इशारा कर रहे हैं. गेंद को रीड करना बहुत जरूरी है. इस वक्त सिंगल के साथ दूसरी गेंद की तरफ जाते हो सनी, लेकिन जब तक गेंद बल्ले के बीचों बीच नहीं लगती तब तक एक बार फिर आपका कॉन्फिडेंस नहीं बढ़ेगा. शैलेश ने जो प्ले किया था वो स्ट्रोक अच्छा था, इसीलिए अच्छा था. अगर ज्यादा फाइन खेलते तो बिल्कुल वो फाइन लेग क्षेत्र की तरफ 1 या 2 रन मिलते. यहां बहुत बढ़िया तरीके से परफेक्ट मिडल ऑफ द बैट गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ. अच्छा स्ट्रोक था शैलेश का. रन संख्या फिलहाल कुल मिलाकर 9 रन. ओवर दूसरा प्रगति पर 67 रनों की जरूरत है. इस ओवर की अगली गेंद करण ऑन साइड पर पुल करना चाहते थे, टप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर नहीं गेंद आई है. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा करण द्वारा अच्छी गेंदबाजी कर रहे. तो आपके पास अगर लेफ्ट हैंडर ज्यादा होंगे ना तो बिल्कुल इसका फायदा होगा. जैसे कि देखिए SD केवनी दिवा के पास लेफ्ट हैंडर है, करण बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. फ्लाइटेड गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, अगेंस्ट द टर्न गेंद के नीचे खिलाड़ी और ये बिल्कुल कैच. बल्लेबाज शैलेश की पारी समाप्त. दूसरे विकेट का पतन और करण को सफलता मिली. अगर देखे तो वो घुटना टेक तमाशा देख स्लॉक सिप करना चाहते थे, लेकिन टप्पा खाने के बाद संकेत बॉल की बात करते तो ऑफ स्टंप के बाहर जा रही थी. इसको आप खेलने का प्रयास कर रहे थे, अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास, एंगल क्लियर किया था करण ने और उसके बाद में शैलेश को फंसाया. दूसरे विकेट का पतन. संकेत क्या कहना है? शैलेश को फंसाया करण ने. यंग खिलाड़ी है, नौजवान, शानदार गेंदबाजी कर रहे हैं. नो डाऊट तिथे टॅलेंट मॅटर करते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सातत्याने सांगतोय सर, धावसंख्या 9 आहे, गडी बाद झाले ते म्हणजे 2. आणि जी गोष्ट सातत्याने आम्ही सांगतोय, या प्रकारच्या फ्लड लाईट मध्ये तुमचं टॅलेंट इथे दिसलं पाहिजे आणि ते टॅलेंट दिसतंय. करणची गोलंदाजी सातत्याने चांगली झालंय, याचं कारण व्हेरिएशन त्यांनी दाखवलंय आणि ही गोष्ट आपण देखील सातत्याने बोलतोय की या प्रकारच्या एकूणच फ्लड लाईट मध्ये तुम्ही जर व्हेरिएशन दाखवाल तर समोरच्या बॅटरला तुम्ही अडकू शकता. आपण बघतोय निश्चितच शैलेश सारखा एक अतिशय तगडा फलंदाज देखील त्या गोष्टीत अडकलाय आणि ही विकेट मिळते. ही मोक्याची विकेट आहे. 2 गडी बाद, धावसंख्या 9. देखिए खास करके दिवा के पास लेफ्ट हैंडर है तो वो उनको टैकल करने के लिए गणेश को बुलाया गया है नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए, क्योंकि एक अच्छी रणनीति मैं समझ सकता हूं इस वक्त नायगांव की तरफ से. इस ओवर की अगली गेंद देखिए, अब ये अलग तरीके से गेंदबाजी करना इन्होंने शुरू कर दिया है. पहले लेग ब्रेक कर रहे थे, अब तेज गेंदबाजी कर रहे हैं, अपने कंधों का ज्यादा इस्तेमाल कर रहे हैं और थ्रो बहुत तेजी के साथ किया गया था. 2 रन मुकम्मल. विकेट के बीच अच्छी दौड़, 22 का इशारा, बहुत अच्छा बाउंसर था. देखिए अब करण की बात करें तो पहले लेग ब्रेक कर रहे थे, अब एक बार फिर ज्यादा कंधों का इस्तेमाल कर रहे हैं. सामने लेफ्ट हैंडर है. नायगांव ने एक प्लान बनाया है लेफ्ट हैंडर को टैकल करने का. क्या वो एक बार फिर सफल होगा या एक बार असफल, ये तो आने वाला समय बताएगा. रन संख्या 11 रन, 67 की जरूरत है. दूसरा ओवर प्रगति पर है. करण गेंदबाजी कर रहे हैं, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ऑफ के बाहर इंतजार किया, कवर पर खिलाड़ी फंसाया है. बल्लेबाज गणेश आए, बल्लेबाज गणेश चले गए हैं. करण को मिली दूसरी सफलता. खेळाडू आहेत जे लेफ्ट हँड गोलंदाज, ज्यांनी एक काळ गाजवला. एकाचं नाव कपिल पाटील तर दुसऱ्याचं नाव JP कोळी. या दोघांनी एक काळ गाजवलाय, मात्र आज ते संघामध्ये नाही आहेत. मात्र त्यांच्या विरुद्ध खेळत असताना किंवा त्यांच्या समवेत प्रॅक्टिस करत असताना बऱ्याच गोष्टी हे बॅटर शिकले असतील. मात्र कदाचित इथे यावेळेला
या गोलंदाजांनी थोडासा वेगळेपणा दाखवलाय. इथे फ्लाईटमध्ये चांगला गोलंदाजी केली जाते, वर पिच केले जाते चेंडू, कधी कधी आकोटप्याचे चेंडू केले जातात. म्हणजे जे व्हेरिएशन आहे, मिश्रण आहे, तो सगळ्यात मोठा फॅक्टर ठरतोय या एकूणच आतापर्यंत या मॅचचा. दूसरे ओवर का खेल चल रहा है संकेत, और करण के पास लेदर बॉल का अनुभव है, वो भी काम आ रहा है. लेग ब्रेक गेंदबाजी जब राइट हैंडर थे वो कर रहे थे, लेकिन उसके बाद में इन्होंने वो लेग ब्रेक गेंदबाजी नहीं की. लेग ब्रेक करते तो बिल्कुल वो आसान हो जाता लेफ्ट हैंडर के लिए. प्लान तो बिल्कुल बहुत अच्छा केवली दिमाग के लिए. बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं विशाल कोहली, और बढ़िया गेंद. अब जाकर इनका लेग ब्रेक. तो समझना है, गेंदों को समझना है. डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा हुआ एक बार फिर देखना पड़ता है, और शॉट खेलने से पहले गेंद की लेंथ और लंबाई को देखना पड़ता है, पढ़ना पड़ता है. 2 ओवर का खेल, रन संख्या 5.5 के औसत से 11 रन. और पहले 2 ओवर में जय तुरे और करण और जय तुरे बहुत बढ़िया गेंदबाजी रही है. और अब जाकर आपके पास 18 गेंदे हैं और 56 रनों की जरूरत है. कहानी इंटरेस्टिंग है, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. हमारे साथ चर्चा करने के लिए संकेत है. पहिल्या 12 चेंडूत आलेत 11 धावा, येणाऱ्या 18 चेंडू मध्ये करायच्या 56 धावा. ये नाइंसाफी है सर, क्या कहेंगे? देखिए, पहले 12 गेंदों में 25 रन बनाए थे केवली दिबा ने, बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी. अब यहां थोड़ा फंस गए हैं, एक रन आएगा, लेकिन मैच समाप्त नहीं है. 18 गेंदों में 56 रन टेनिस क्रिकेट में बन सकते हैं, और एक बार फिर कई बार बन गए. 4 ओवर में 80 भी इसी मैदान पर बने हैं. किसी एक बल्लेबाज को जिम्मेदारी से बल्लेबाजी करने की जरूरत है, लेकिन पहले 2 ओवर की कहानी केवली दिबा के नाम पर है. बढ़िया गेंदबाजी में परिवर्तन. सागर गेंदबाजी कर रहे हैं. करे तो क्या करे, इनके पास 1 नहीं 2 नहीं 3 लेफ्ट हैंडर है. तो केवली पूरे अभ्यास के साथ उतरी है मैदान के अंदर, और इनके पास लेदर बॉल खेलने वाले गेंदबाज है, तो क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हुए पहली गेंद बिंदी गेंद है. सागर द्वारा बल्लेबाज कुछ अच्छा स्ट्रोक नहीं खेल पाए. सनी जिन्होंने 3 बिंदी गेंदें खेली है. इस ओवर की अगली गेंद, 17 गेंदों में 56 रनों की जरूरत. फुल टॉस गेंद, खूबसूरती के साथ ड्राइव किया. लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी तैनात है विशाल कोहली के ऊपर पूरा दारोमदार. ये खिलाड़ी है जिनके पास काबिलियत है, एक खिलाड़ी है जिनके पास टैलेंट है, लेकिन टी फॉर टैलेंट, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टाइमिंग. ये क्रिकेट का खेल जहां एक बार फिर टेम्परामेंट आपकी टेस्ट होने वाला है, आपके टाइमिंग. यहां से एक अच्छा स्ट्रोक, ये बड़ा ओवर बहुत महत्वपूर्ण है, खास करके नायगांव टीम के लिए. अगर ये बड़ा ओवर आता है तो मैच में कमबैक करने का मौका मिलेगा. अभी मोमेंटम केवली दिवा के पास, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस ओवर की अगली गेंद, लेफ्ट अप ओवर द विकेट. अच्छी गेंद टपक आने के बाद थोड़ी नीति रही है, गति परिवर्तन किया गया था. अच्छा मिश्रण कर रहे हैं, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. नायगांव के खिलाड़ी संघर्ष कर रहे हैं, रनों के लिए जूझना पड़ रहा है. 15 गेंदे और 55 रनों की जरूरत. जयवंत राव हमारे बिल्कुल स्कोरर है, बहुत अच्छा काम कर रहे हैं. मजा आता है इनके साथ काम करने के लिए. संकेत बहुत अच्छे कमेंट दे रहे हैं. ओ ये ज्यादा हो गया, ज्यादा तारीफ हो गई. संकेत ज्यादा, एक बार फिर कंधों का इस्तेमाल, टप्पा खाने के बाद उछाल, और उसके बाद में वाइड बॉल का इशारा. तीसरी हमारे शहजाद की होगी, जो थोड़ी देर के बाद हमारे साथ जुड़ने वाले हैं. फिलहाल रन संख्या कर देंगे तो टोटल बन गया है 13. अब आपके पास अभी भी 15 गेंदे हैं और जीतने के लिए 54 रनों की जरूरत है. तो बाउंसर जो एक बार सही ठिकाने में नहीं था, गेंदबाज सागर द्वारा कदमों का इस्तेमाल किया, गेंद की तरफ आने की कोशिश बिल्कुल की गई है. संकेत नायगांव की टीम फंस गई है. 3 लेफ्ट हैंडर इस वक्त राइट चल रहे हैं. 3 लेफ्ट हैंडर का जलवा मैदान के अंदर चल रहा है. सही दिशा के साथ गेंदबाजी. बल्लेबाजों को थोड़ा सा एक कदम आगे सोचने का समय आ गया है. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. टप्पा खाने के बाद उछालता, हरकत करती भी गेंद, लेकिन काफी हरकत कर रही है, और इसलिए वाइड बॉल का इशारा. ज्यादा शरारत करती भी गेंद. मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो. बल्लेबाजों को अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है. मोमेंटम फिलहाल गेंदबाजों के पास. अच्छी गेंदबाजी सागर द्वारा. अभी भी बात नहीं बन रही है. बल्लेबाज संघर्ष करते हुए 67 रनों की जरूरत है. अंपायर लेग बैक का इशारा करते हुए 1 रन जरूर मिलेगा. फिलहाल इस वक्त अगर देखें तो पूरी तरह से हावी होकर गेंदबाजों द्वारा शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. क्या एक बड़ा स्ट्रोक आएगा वो देखना बहुत जरूरी है. इस ओवर की बात करें तो ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया सागर ने. सनी और विशाल मैदान के अंदर.
इस ओवर की अगली गेंद सागर ऑफ टर्म के बाहर गेंद थी, बैकफुट पर चले गए, गेंद को लॉन्ग ऑफ क्षेत्र में खेल दिया अलोंग द कारपेट। 1 रन का इजाफा, 1 से ज्यादा नहीं है। क्या कमाल की गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पहले 3 ओवर में रहा है गेंदबाजों द्वारा, कोई आजादी नहीं है। स्कोर की बात करते रन संख्या कुल मिलाकर 16, कलबा 11 कलबा और जीव चंद्र के जो खिलाड़ी हैं, मैं आपको विनती करूंगा खास करके जीव चंद्र, आपको जो प्लेयर डगआउट है वो प्लेयर डगआउट की तरफ लेफ्ट साइड की तरफ आके खड़े रहना है और कलबा 11 कलबा मैच समाप्त होने के बाद मैदान के अंदर लाइन में जाना है। प्लीज रिक्वेस्ट आपके लिए। अब जाकर समीकरण की तरफ आपको लेके जाऊंगा। 12 गेंद के 6 से 51 रनों की जरूरत है। संकेत कुबे का पानी बहुत गहरा है, मशक्कत करने की जरूरत है बल्लेबाजों को। नो डाऊट मगाशी तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की हा सामना इथे फसला आहे कारण उत्तर नाही आहे। ज्यावेळेला मोठमोठे प्रश्न येत आहेत तर त्यावेळेला उत्तर काय द्यायचं आपण बघतोय। कदाचित ही परीक्षा आता 10वीची आहे का तर नाही, कदाचित ही परीक्षा 12वीची आहे का नाही, ही तुमच्यासाठी आता लाईफची टेस्ट आहे आणि ती कदाचित तो प्रश्न सोडवण्यासाठी एक मोठी आणि मोठीच खेळी या प्रसंगातून तुम्हाला वाचू शकेल। मात्र ती खेळी येणार का हा मोठा प्रश्न आहे। विस्फोटक इनिंग खेलने की जरूरत है और ये केवल 10वीं या 12वीं की परीक्षा नहीं है, एग्जाम नहीं है, अग्नि परीक्षा है बल्लेबाजों के लिए। अग्नि परीक्षा और 3 ओवर में तीखी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी। 12 गेंदों में 51 रन चाहिए। सूरज अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, फुल टॉस गेंद ऑन साइड पर, लो फुल टॉस थी, बहुत बढ़िया तरीके से गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़िया, लेकिन इस वक्त संकेत बड़े स्ट्रोक चाहिए तभी जाकर मोमेंटम बनेगा, तभी जाकर एक बार फिर आपको वो मैच में कमबैक करने का मौका मिलेगा। फिलहाल इस वक्त पलड़ा पूरी तरह से भारी है कि 19 दीवा स्पोर्ट का। रन संख्या अगर देखें तो 11 गेंद में 50 रन चाहिए और गेंदबाजी में अब एक राइट हैंडर गेंदबाज आए हैं सूरज। पहले 3 गेंदबाज जय थुरे, करण, सागर, 3 लेफ्ट हैंडर। एसडी केवनी दिबा के पास बल्लेबाज की बात करते तो स्ट्राइक पर बल्लेबाजी करने के तैयार विशाल कोहली। अगर विशाल कोहली इनका बल्ला बोलता है, इनका एक बार फिर बोलबाला होता है तो मजा आएगा। लॉन्ग अप पर खिलाड़ी, गेंद के नीचे बल्लेबाज विशाल कोहली की पारी समाप्त और सूरज ने विकेट, बहुत बड़ा झटका। एक तुला प्रश्न विचारतोय, अत्यंत महत्वाचा आहे। आपण एखादी मॅच खेळायला जातो त्यावेळेला एक अर्धा तास, 20 मिनिटं, 30 मिनिटं अगोदर येणं गरजेचं आहे की ज्यामुळे तुमची बॉडी तुमची स्थिर असेल, शरीर तुमचं स्थिर असेल, मानसिकरित्या तुम्ही तयार असाल, माइंडसेट चांगला असेल। हा थोडा फरक पडतो का जेव्हा तुम्ही गाडीत उतरता, मैदानात जाता किंवा असं ऐकून तुमच्या खेळावरती परिणाम होत असतो का? नक्कीच नक्कीच सर, मी मला वाटतं मी स्वतःच उदाहरण देईल कारण लक्षात घ्या आपणही समालोचनाला जातो, आपल्याला एक एक्झॅक्टली वेळ दिलेली असते की सुशांतनी दुपारीच फोन केला की 4:30 ला यायचंय, मी 4:25 ला आलो इथे। सामना कितीला सुरू झाला ती नंतरची गोष्ट आहे, पण एकूणच आपण सगळ्या गोष्टींचा एक विचार करतो, एक माइंडसेट बनवतो। ती गोष्ट प्लेयरसाठी सुद्धाच आहे। अर्धा तास अगोदर कुठेही तुम्ही पोहोचलं गेलंच पाहिजे। त्यानंतर तुम्ही जी गोष्ट सांगताय की तुमचा एक माइंडसेट होतो, तुमची एक बॉडी तिकडे बनते, तुमचा एक फ्लो येतो। कदाचित एसडी केवणी दिव्या संघाने तीच गोष्ट केली आणि ते मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम आहेत। मात्र त्यांचं टॅलेंट, या संघानं जे टॅलेंट दाखवलंय आणि जे एक्झिक्युशन दाखवलंय त्यावर ऊपर ठरलेत ते नक्कीच। इस वक्त बहुत खूबसूरत स्ट्रोक, मैच समाप्त नहीं है। बताते हुए खिलाड़ी न सूरत देखते हैं न मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत सिक्सर। मनम पाटिल चषक 2023 क्रिकेट का महासंग्राम है और यहां रन आपको बनाने पड़ेंगे। रंजीत आए हैं और जिन्होंने पहली गेंद पर संजीत के बल्ले से बहुत खूबसूरत स्ट्रोक, मजा आया। अब जाकर 9 गेंदे 44 रनों की जरूरत है। सामना अप्रतिमरित्या सेट झालाय, मोठे फटके पाहायला लागतील कारण लक्षात घ्या ती काळाची गरज होऊन बसलाय। इथे गोलंदाजी मार्कवर अतिशय चांगली कामगिरी और अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ टर्म के बाहर जाती भी गेंद, ऑन साइड पर खेलना चाहते थे बल्लेबाज। पहली गेंद रडार में थी, उसके ऊपर प्रहार, दूसरी गेंद ऑफ टर्म के बाहर, आउट ऑफ द ऑफ स्टंप। अच्छी गेंद, कमबैक करना आना चाहिए। अब जाकर 8 गेंदे और 44। अगर 2 बड़े स्ट्रोक नहीं आते हैं तो बिल्कुल काम तमाम हो जाएगा आज स्पोर्ट नायगांव स्पोर्ट टीम का। यहां से वो 2 बड़े स्ट्रोक आना बहुत जरूरी है, तभी जाकर आखिरी 6 गेंदों में यहां से कुछ मुमकिन लक्ष्य अपने सामने हो सकता है। राइट टॉप ओवर द विकेट,
बाउंसर था, ये टप्पा खाने के बाद उछालता और तीखा बाउंसर था, कान से छींटी बजाती भी गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। बहुत अच्छी गेंदबाजी सूरज द्वारा। अब जाकर 7 गेंदे 44, इसका मतलब है शिकंजा कस लिया है एसटी केवडी दिवा टीम ने। नो डाऊट स्टॉक बॉलचा वापर बघा किती सातत्याने आणि चांगल्या प्रकारे केला जातोय आणि कदाचित याच गोष्टीने जास्त वरच ठरलेत केवणी दिव्याचे खेळाडू। अप्रतिम कामगिरी, 7 चेंडू 44 धावा, एकूणच विचार केला तर कठीण गोष्ट। मिस टाइम स्ट्रोक गेंद के नीचे खिलाड़ी और लिया कैच आउट। बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे हैं। समस्या बिलाल एकवीरा स्पोर्ट नायगांव की टीम के लिए शानदार गेंदबाजी का प्रदर्शन सूरज द्वारा। संकेत पुन्हा एकदा त्याच प्रश्नावरती येईल। 6 चेंडू आणि 44 धावांचं समीकरण आहे। वातावरणाची समरस व्हावं लागतं। इथे कॉमेंट्री करताना स्टुडिओ आहे, इथे आपल्याला समरस व्हावं लागतं, स्कोररला समरस व्हावं लागतं, काय खेळाडूंना समरस व्हावं लागतं, वातावरणाशी जुळवून घ्यावं लागतं। डेचं क्रिकेट नाईटचं क्रिकेट आहे, या दोन गोष्टी ऍडजस्ट करण्याचं अतिशय महत्त्वाचं। म्हणजे दिवसाच्या क्रिकेटमध्ये बॉल चांगला तुम्हाला साईड होत असतो, डेच्या क्रिकेट नाईटच्या क्रिकेटमध्ये थोडंसं म्हणजे फ्लड लाईटमध्ये तुम्हाला जास्त एफर्ट टाकावे लागतात, जास्त प्रयत्न करावे लागतात आणि या सगळ्या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत प्रत्येक मॅच मध्ये आणि समोरच्या टीमचा अभ्यास देखील असणं फार गरजेचं आहे। नो डाऊट कदाचित आपण यानंतरचा सामना ती गोष्ट नक्कीच म्हणू शकतो, कारण दोन्ही संघ अतिशय चांगल्या वेळेवर इथे उपस्थित झालेत। कळवा स्पोर्ट्स कळवा, त्यानंतर आपण बघतोय तो म्हणजे अंकुश स्मृती पतू पॅकर्स जुचंद्रचा संघ। या दोन्ही संघाकडे तो ऍडव्हान्टेज कदाचित असेल आणि दोन्ही संघांना फ्लड लाईट मध्ये खेळायचं आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन अप्रतिम होईल। 44 रनों की जरूरत है। गेंदबाजी में परिवर्तन, मेघनाथ गेंदबाजी करने के लिए आए हैं। टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते भी गेंद हरकत कर रहे हैं। संकेत हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी। बेहतरीन गेंदबाजी, पहले 3 लेफ्ट हैंडर जय तुरे, करण सागर, उसके बाद में प्लेटफॉर्म बना सूरज के लिए, उसका फायदा उठाया अब यंग नौजवान गेंदबाज मेघनाथ। 16 साल की उम्र के यह खिलाड़ी अब में उछाला, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे खुद गेंदबाज, कहा कि मेरा कैच है, क्या कॉन्फिडेंस है। मेघनाथ बहुत बेहतरीन एक बार फिर अपनी टीम के लिए दे रहे साथ और इस वक्त बल्लेबाजों की नहीं बन रही बात, शानदार गेंदबाजी बीच मैदान पर गेंदबाजों। संघांना मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, एका बाजूला संघ आहे अजिंक्य स्मृती अंकुश स्मृती पतू पॅकर्स जुचंद्र आणि कळवा 11 कळवा। ही मॅच संपल्यानंतर लगेच तुमचं मैदानाच्या आतमध्ये पवित्रा दिसला पाहिजे। आपल्याकडे वेळ नाहीये मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की ही स्पर्धा 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत आम्हाला खेचायची आहे, नाही मित्रांनो, 12:30 लास्ट आहे। त्यामुळे प्लीज विनंती करतोय, एकही मिनिटाचा वेळ वाया घालू नका आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये आपला पवित्रा घ्या। बिल्कुल दोनों टीमें तैयार और रहनी चाहिए, खास करके कलबा 11 कलबा और अंकुश स्मृति। सुनील जी आपका स्वागत है। आमचे समालोचक मित्र सुनील सर या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील स्वागत असेल। 40+ साठी त्यांचा जलवा आपण पाहिला। फिलहाल मैच की तरफ रुख करेंगे यंग गेंदबाज मेघनाथ। अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी, विकेट कीपर ने अगर वो कैच नहीं छोड़ते तो बिल्कुल और एक शिकार करने का मौका था। यंग नौजवान गेंदबाज के लिए संकेत एक अच्छा प्लेटफॉर्म, रन बहुत ज्यादा है, बैंक बैलेंस है और एक बार फिर अच्छा सेटअप है इनके लिए और अच्छा माइंडसेट इनका, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। नक्कीच अप्रतिम कामगिरी म्हणेन मी, आणि खास करून इथे या गोलंदाजाला संधी देणं गरजेचं होतं आणि तो नक्कीच तो प्लॅटफॉर्म ते व्यासपीठाला मिळतंय। नेक्स्ट बॉल हवा में उछाला, मिस्टर स्टोक है, अभी ये कैच इतना आसान नहीं है। पीछे भागकर 1983 में एक बहुत अच्छा कैच लपक गया था, पीछे भागकर डीप मिड विकेट पर। अभी फिलहाल ये कैच लेना इतना आसान नहीं था, लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी, फंसाया था खिलाड़ी, बहुत दूर थे, कैच नहीं होगा, लेकिन माइंडसेट बहुत अच्छा है। स्कोर अभी फिलहाल देखें तो 26-26 जीतने के लिए लक्ष्य रहा था 67 रनों का। मैं विनती करूंगा कलबा 11 कलबा अंकुश स्मृति स्पोर्ट जुचंद्र तैयार है अगले घमासान के लिए। राइट अप ओवर द विकेट, ओ स्विंग एंड मिस, ब्यूटीफुल बॉलिंग। संकेत शानदार गेंदबाजी, इनका भविष्य उज्जवल है।
नक्कीच नक्कीच आणि खास करून एक गोष्ट लक्षात आलंय कारण एक वेगळी तरह आहे टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याची एक वेगळी तरह नक्कीच आज एस डी स्पोर्ट्स केवणी दिवे या संघाने आम्हाला दाखवली आहे झेल घेण्याची त्यांची पद्धत असो गोलंदाजीची पद्धत असो अप्रतिम कामगिरी पर देखिए आपके पास विकल्प होना बहुत जरूरी है, खास करके 5 गेंदबाजों का इस्तेमाल हुआ तो ये अच्छी बात है कि 5